न्याय मिळालाच पाहिजे. ऊस तोडणी कामगाराला न्याय मिळालाच पाहिजे. ऊस तोडणी कामगाराला न्याय मिळालाच पाहिजे. ऊस तोडणी कामगाराला न्याय मिळालाच पाहिजे. अरे होत कसं नाही झालंच पाहिजे. होत कसं नाही झालंच पाहिजे. घरला मोफत घरकुल मिळालाच पाहिजे. ऊस तोडणी कामगारला मोफत घरकुल मिळालाच पाहिजे. आमच्या मागणे मान्य झाल्याच पाहिजे. हार्वेस्टर प्रमाणे ऊस तोडणी कामगारांना मजुरी मिळालीच पाहिजे हार्वेस्टर प्रमाणे ऊस तोडणी कामगारांना मजुरी मिळालीच पाहिजे मागणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची ऊसतोड कामगाराच्या मागणी मान्य झाल्याच पाहिजे ऊसतोड कामगाराच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे गेल्या 11 दिवसापासून मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे. माझ्या न्यायिक मागण्या आहेत की ऊस तोडणी कामगारांना हार्वेस्टर प्रमाणे 500-550 रुपये टनाने भाव मिळाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऊस तोडणी कामगारांचं जे महामंडळ स्थापन झालेलं आहे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने, त्या महामंडळाची नोंदणी अगदी ऊस तोडणी साखर कारखान्याच्या मजूर यादीप्रमाणे ती ऊस तोडणी कामगारांची नोंदणी करून ती ओळखपत्र दिली गेली पाहिजे. आणि गेल्या 10 वर्षापासून माझी अशी आग्रहाची मागणी की ऊस तोडणी कामगार गरोदर महिला यांना एक 25,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान महाराष्ट्र सरकारकडून मिळालं पाहिजे. अशा ह्या माझ्या न्यायिक मागण्या घेऊन मी गेल्या 12 दिवसापासून इथं आज बसत आहे. 23 तारखेपासून मी बसलेलो आहे. मी सामान्य ऊस तोडणी कामगार आहे आणि ह्या ऊस तोडणी कामगारांच्या जर मागण्या नाही मिळाल्या सरकारकडून तर मी माझा जीव जाईपर्यंत मी इथून उठणार नाही. याच्या अगोदर मी गेल्या 10 वर्षापासून न्यायिक मार्गाने अगदी आझाद मैदानापर्यंत इथं सुद्धा उपोषण केले, आझाद मैदानावर उपोषण केले, साखर संघासमोर उपोषण केले, पण अद्याप या मागण्यांचा विचार न झाल्यामुळे अगदी अंतिम लढा समजून मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. तरी मायबाप सरकारने तात्काळ आमच्या या मागण्यांचा विचार करावा आणि मला या आमरण उपोषणापासून असं अगदी बाजूला घ्यावं. नसता हे माझं आमरण उपोषण हा माझा ऊस तोडणी कामगारांसाठी एक हुतात्माच होणार आहे हे मला अगदी म्हणजे मी निश्चयाने सांगत आहे. मी मेलो तरी या जागेवरून मी हटणार नाही. पण ऊस तोडणी कामगारांनी मी मेल्यानंतर का होईना पण या 20 लाख ऊस तोडणी कामगारांना न्याय देण्याचं काम करावा. कारण मी स्वतःच गेले 25 वर्ष झालं ऊस तोडणीचं काम करतोय. माझ्या स्वतः मुलाचा 12 दिवसाचा मुलगा घेऊन मी ऊसाच्या फळामध्ये मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं मी अगदी पोटतिडकीनं शासनाला अगदी विनंती करतोय की या आमच्या न्यायिक मागण्यांचा तात्काळ विचार करून आम्हाला या आमरण उपोषणापासून अगदी बाजूला काढावं ही अशी माझी कळकळीची विनंती आहे.